दादा नमस्कार. नमस्कार. तुमच्या शेतामध्ये पिंजरा लावला आहे. हो. काय बिबट्या कधी आला होता? बुधवारी आलता. आज शुक्रवार आहे. शुक्रवारी. पिंजरा कधी लावलाय? पिंजरा दुसऱ्या दिवशी गुरुवारी लावला. गुरुवारी किती वाजता लावलाय? साधारण 9-9:30 वाजता. रात्री? नाही, सकाळचं. परत इकडे कोण आलंच नाही का? नाही, आलते ना. कोण आलं होतं? आज शुक्रवार ना, आज लय येऊन गेले फॉरेस्ट खाते साहेब. काल कोणी आलं? कालला नाही कोणी आलं. मग पिंजरा असं सगळीकडनं उघडाच आहे, त्याच्यावर काही झाकलं नाही का ते डिपार्टमेंटने? नाही झाकलं, त्याच्यावर झावळ्या टाकायच्यात ना. ते झावळ्यात तुम्हाला टाकायला सांगितलं का ते टाकणार? नाही, आम्हाला टाकायला सांगितलं. तुम्हाला टाकायला सांगितलं? हो. शेळीची काय व्यवस्था केली? शेळी आहे आपली घरचीची. आपली घरची शेळी. बरं बरं. जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले. बिबट्या पूर्वीच्या काळी वन विभाग सांगायचं सायंकाळी 5:30-6च्या नंतर एकटे फिरू नका, शेतामध्ये जाऊ नका, मोटारी चालू करायला बरोबर माणूस न्या किंवा काही वाजवत जा, आवाज करा, हातामध्ये काठी ठेवा, काळजी घ्या. या प्रकारची प्रत्येकजण काळजी घेतो. परंतु आता बिबट्या हा लोकांच्या घरापर्यंत तर नाही, आता घरात पोचलेला आहे. वन खातं या संदर्भात जे उपाययोजना करतं आहे, ह्या उपाययोजना कुठंतरी तकलादू, कमकुवत आणि भविष्यकाळासाठी धोकादायक ठरत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे बिबट्यांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी प्रचंड वाढते. शासनाने, वन खात्याने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना केली नाही तर आज बिबट्या घराशेजारी येऊन गोठ्यामधली गाय खातो, शेळी खातो. उद्या अशी एखादी बातमी होऊ शकते की बिबट्या थेट घरात गेला आणि घरात शिकार करून मस्तपैकी बाहेर आला. अशाही घटना जर भविष्यकाळात घडल्या तर आश्चर्य वाटायला नको. वन खातं बिबट्याचा बंदोबस्त करणार, बिबट्याचं वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करणार, बिबट्याला बाहेरच्या राज्यामध्ये पाठवणार आणि काही बिबट्यांचं कुटुंब नियोजन करणार, म्हणजे मादी बिबट्यांचं. परंतु तशा प्रकारचं केंद्र सरकार, राज्य सरकार प्रत्यक्षात कृती करत नाही. आपल्यासोबत एक खंडागळे दादा आहेत, यांच्या घरामध्ये बिबट्याला घरामध्ये घुसला. त्यांच्या 2 मुलींना सुदैवाने तो बिबट्या हुसकावला. जर घरामध्ये काही दुर्घटना घडली असती, एखाद्या मूल्य हल्ला झाला असता तर आपण काय पाहिलं असतं. वन खात्याने या संदर्भामध्ये गांभीर्य घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी वन खात्याने पिंजरा लावला आहे. घटना घडली बुधवारी, पिंजरा लावला सकाळी गुरुवारी 9 वाजता. हा पिंजरा सगळ्या बाजूनी उघडा आहे. आता पिंजरा असा उघडा ठेवल्यावर एकदा पिंजऱ्यात आलेला बिबट्या पुन्हा पिंजऱ्यात जर यायचा असेल, मागे त्याला भक्ष्य खायचं असेल तर हा पिंजरा वास्तविक सगळीकडनं झाकला पाहिजे. अशा पद्धतीनं जर उघडा ठेवला तर बिबट्या येईल का नाही याबाबतची शंका आहे. आपण इकडनं पण पाहतोय हा पिंजरा जो आहे हा पिंजरा उघडा ठेवलेला आहे. आता याच्या पाठीमागं जे भक्ष्य ठेवलेलं आहे ते झाकून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये शेळी ठेवलेली आहे. तर स्थानिक शेतकऱ्यांनी शेळी दिली, चांगली गोष्ट आहे. वास्तविक ही व्यवस्था वन खात्याने करायची असते, पण हरकत नाही. परंतु जर असा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा जर पूर्णपणे नेकेड ठेवला, उघडा ठेवला तर पिंजऱ्यात बिबट्या येईल का हाही प्रश्न आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आपले हात जोडून विनंती आहे, तुम्ही अतिशय कष्ट घेताय, मेहनत करताय, काबाड कष्ट करताय, परंतु अशा प्रकारे अर्धवट काम केल्यावर आणि शेतकऱ्याला सांगायचं तुम्ही झाकून घ्या, तुम्ही जावळ्या टाका, ठीक आहे, शेतकऱ्यांनी मदत नक्की केलीच पाहिजे, शेवटी जोखीम आपली पण आहे. पण वन खात्याची रेस्क्यू टीम आहे, त्यांचा स्टाफ आहे, जोपर्यंत याचं व्यवस्थित नियोजन होत नाही, इथल्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा रिपोर्टसुद्धा व्यवस्थित देणं गरजेचं आहे. हे सांगण्यामागचं कारण वन खात्याला आपल्याला बदनाम नाही करायचं, पण वस्तुस्थिती, वास्तव आणि भविष्यकाळाची काळजी घेण्यासाठी आपण हे सगळं मांडतोय. वन खातं, त्याचे अधिकारी, कर्मचारी काम चांगलं करत नाही असं आपण म्हणत नाही, परंतु हे जे काय आहे तुमच्यापर्यंत मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या घरामध्ये बिबट्याने प्रवेश केला होता त्या मुलींनी बिबट्याशी सामना कसा केला किंवा बिबट्या घरामधनं कसा हुसकवला हा सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मांजरवाडी.